जय जय रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर उराळ गावातील आपण मंदिरं पाहतोय वेगवेगळे. आत्ताच काळ भैरवनाथाचं मंदिर असेल, गणपती मंदिर असेल आणि हे दत्त मंदिर आहे. बरं, या दत्त मंदिराचा इतिहास अत्यंत रंजक आहे. हे कशा पद्धतीने हे मंदिराची उभारणी झाली, याच्या पाठीमागं काय कथा आहे हे या काकांकडून आपण जाणून घेतोय. नाव सांगा. माणिक जयवंत गिरमकर, उराळगाव, राहणारा तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बर, हे मंदिर कशी उभारणी झाली किंवा हे मंदिर मूर्ती कोणून आणली, कसं काय तुम्हाला इथं मंदिर उभारावं असं वाटलं? म्हणजे हे मंदिर पहिलं काय झालं माहित नव्हतं. मंदिराची जागा, झाड हे काहीच माहित नव्हतं. पण ते दत्तू लोखंडे आमच्या वडिलांची सावड होती, तेरा फेरीची मागे एकामागे एक अवताची. आणि मग त्यांचे असेच बोलता बोलता म्हणले की बाबा इथे एक झाड आहे औदुंबराचं. मग ती बघत होती, त्यांना काय ते गावलं नाही. त्याच्यानंतर असं बरंच 2-1 वर्ष गेले. त्याच्यानंतर एक महाराज अशी जात होते भिक्षुक, त्यांना ते भेटले. ते म्हणले बा तुमच्या इथे एक झाड आहे. मग ती म्हणले कुठे, तर म्हणले ते चारीला आहे. मग त्यांनी ते पाहिल्याच्या नंतर मग ते बरेचसे वर्ष राहिलं, तसं 10 वर्ष राहिलं असं. त्याच्यानंतर मग ते अशोक या तळाला कोणतरी सांगितलं बा तू देवाची भक्त कर दत्त महाराजाची. मग त्याने ते तवा हे झाड इतकं झालं होतं. मग त्याने आपल्या त्या झाडाची सेवा केली. त्याच्यानंतर मग त्याने ते मंदिर बांधलं. त्याला आम्ही बी सहकार्य होतो, बाकीचं नव्हतं कोणी, पण आम्ही स्वतः होतो. पाणी बिणी द्यायचो, जागा बिगा दिली थोडीफार. मग ते आम्ही ते चालू केलं. त्याच्यानंतर ती 10-15 वर्ष ते मंदिर राहिलं. मग त्याने आम्ही ती मूर्ती जाऊन आणली बाहेरून. ती मूर्ती आणली, ती मूर्ती बसवली. त्याच्यानंतर मग आमचं मंडळ तयार झालं. मग ती मूर्ती भंग झाली पहिली. ती फोडली कोणतरी, असे येणारे जाणार. त्या दरवाजा साधा होता, ती मूर्ती फोडली. फोडल्यानंतर आम्ही मग ती मूर्ती बदलली. आम्ही परत दुसरी मूर्ती आणायचं ठरवलं. मग मंदिरच बांधायचं ठरवलं. मग आम्ही ती मोठं मंदिर बांधलं मंडळ गोळा करून. आणि मग मंदिर बांधलं. आम्हाला पुण्याच्या महाराज, पुण्याच्या कोणतरी, मला त्याचं नाव नाही माहिती, पण त्यांनी ते आम्हाला मूर्ती तशीच दिली, ही मूर्ती. आणि आधीचं मंदिर कशा स्वरूपात? दगडाचं होतं, दगडाचं साधं मंदिर होतं. आणि हे झाडाचं तुम्ही सांगितलं त्यावेळेस किती होतं आणि कसं होतं? ते मला जे आठवतं तेव्हा असं एवढं 1.5 ते 2 फूट झाड होतं ना, असं 2-3 खांद्या होते. साधारण किती खाली होतं ते? खाली असं गळ्यात चारी होती इथं, ह्या झाडापाशी खोल होतं, खोल चारी. बरं, मग आता तुम्ही ह्या दत्त मंदिरात तुम्ही काय काय सण उत्सव साजरे करता? इथं हे होतं, संध्याकाळची गुरुवारची आरती होती, दर गुरुवारी आरती होती. इथं दत्त जयंतीचं मोठं जेवण होतं, सगळं होतं इथं. मग हे दत्तगुरूंची सेवा आता कशा पद्धतीने कोणी करतं, तसं काही नाही. एकाने यावं असं काही नाही. कोणी येतं, आमचे दत्त सात्रच येतं, आम्ही आमच्या घरातली, कोणी गाड्यांची येतं, कोणी येतं. जे वाटेने येईन त्यांनी सेवा करतंय, आमचं काही म्हणणे नाही. सगळी सेवा करतात. फक्त आम्ही लेडीज आता ह्या वर्षी बंद केले आज जायचं. बरर. आणि इथं काय तुम्ही असं कीर्तन वगैरे असं काय प्रवचन असतं ना ह्याच्या दिवशी, दत्त जयंतीच्या दिवशी. म्हणजे असा एक अनुभव आहे की आमच्या मंडळीचं गळ्यातलं हरवलं होतं इथंच ह्याच वावरात. ते म्हणले तुला 11 नारळाचं तोरण बांधीन. 1 तासात त्या गळ्यातलं गावलं, सापडलं, लगेच सापडलं 1 तासात. थोडक्यात जागृत देवस्थान, जागृत बऱ्याचशा लोकांना अनुभव आलेला आहे. इथं आम्ही राहायला आल्याचा अजून काटा आम्हाला मोडलेला नाही. आम्ही आता 2 वर्ष झालं इथे येऊन. औदुंबराच्या वृक्षापाशी नेहमीच दत्तगुरूंचा वास असतो. आणि आता आपण शूटिंग मध्ये पाहिलं, ही उंबराची इतकी फळं खाली पडली होती की विचारता सोय नाही. आणि अजून देवाचा दिवा आम्ही इजून देत नाही. म्हणजे 24 तास अखंड हरी सप्ताह, म्हणजे देवाची वाट. कोणी तेल देऊ, अगरबत्ती देऊ, नाही देऊ, ते दत्ता सात्रच आम्ही लगेच कमी पडले की लगेच आणून ठेवायचं. अगरबत्तीचं पुढं 200 रुपयाचं आम्ही आणून ठेवतो. तेलाच्या बाटली आणून ठेवतो. त्याची अखंड वाट चालू असते. वर्षागणिक दिवसागणिक यांचा सोहळा उत्तरोत्तर मोठा होत चाललेला आहे. आणि आजूबाजूच्या गावातल्यांनी जर ह्या गावात जर का येणं झालं तर आवर्जून या मंदिराला भेट द्या. जय जय रामकृष्ण हरी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.